की 10 वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडफदारपणे आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं, आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला, जगामध्ये देशाला 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली, आता त्यांना ती 3ऱ्या क्रमांकावर आणायची आहे। खूप काही त्यांना तरुणांच्या करता करायचंय, तरुणांच्या करता करायचंय, गरिबाकरता करायचंय। तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आज खरं तर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरणार आहे, परंतु इथं मुरलीधर मोहोळ आमचे पुण्याचे उमेदवार महायुतीचे, आमचे श्रीरंगप्पा बारणे मावळचे उमेदवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे, कारण त्या निवडणुकात 13 तारखेला आहे, 13 मे मतदान, आपलं मतदान 7 मेला आहे। त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे। देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी वेगवेगळ्या घटकांना, कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळं आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलं, अंतर पडलंय, ते कमी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतारे असतील, त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील, त्यामध्ये आमचे राहुल कोल असतील, किंवा त्याच्यामध्ये चंद्रराव अण्णा असतील, किंवा त्याच्यात रंजन काका असतील, अनेकांची नावं आपल्याला त्या बाबतीमध्ये घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला, त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याच्या करता हे सगळे आमचे सहकारी यशस्वी झाले। आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे। सभा होतील, मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला, दौंडला, बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजे ते देतो म्हणले। देवेंद्रजींच्या काही सभा होतील, इतर नेते मंडळींच्या सभा होतील, आम्ही लोक पण सभा करू, परंतु त्या भागातले मतदार, त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागणार आहे। मित्रांनो, ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो, कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो, काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो। बाबांनो, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात। आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते। म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल, धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल किंवा परभणीला आमची शिट्टी असेल, अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण 48 उमेदवार उभे केले। अरे ती शिट्टी नाही, ती वाजवायची शिट्टी, पोलिसांची शिट्टी। अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे। अजिबात हलक्या कानाचं राहू नका। माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात, इथं माझे काही सरपंच उभे आहेत, त्यांना काहींनी सांगितलं, अरे आत्ता आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय, पुढे आम्ही एकत्र येणार, कशाला विरोध घेताय? हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका। एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे। विकास प्रमुख
विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत, त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे, आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे. कुठं काही आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचे, पाहिजे तसा अर्थ काढला जातो. मधी विजय बाप्पू शिवतारे यांनी एक मोठी सभा एकनाथरावांची आमची सगळ्यांची, त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही. मला वाटतं अमित शहाची एक सभा होती, तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं. आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार, आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंडच्या परिसरामध्ये आणणार. खडकवासल्याचं वरसगाव पंचायत, खडकवास, टेमघर हे पाणी जे कमी पडतंय त्यामध्ये सतत मी असेल, राहुल कुल असेल, आमचा दत्तमामा भरणे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, रमेश थोरात असतील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. जल